नमस्कार. ट्रेंड्स बाय मंगेशमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मागच्या 2 भागांमध्ये आपण पाहिलंच की लिंक्डइनची पॉवर काय आहे, त्याचबरोबर लिंक्डइनची प्रोफाईल तुमची इम्पॅक्टफुल बनवण्यासाठी तुम्ही काय काय काळजी घेतली पाहिजे. आज आपण बघूयात या लिंक्डइनचा नेटवर्किंगसाठी कसा वापर करायचा. लिंक्डइन मास्टरीच्या या व्हिडिओ सिरीजमधला हा तिसरा एपिसोड, नेटवर्किंग दॅट वर्क्स फ्रॉम कनेक्शन्स टू कन्व्हर्सेशन. 200 पेक्षा जास्त देशातले प्रोफेशनल्स, त्याचबरोबर 60 मिलियनपेक्षा जास्त कंपन्या असलेला हा लिंक्डइन प्लॅटफॉर्म, ह्याच्यामधून आपल्याला आवश्यक पाहिजे ते कॉन्टॅक्ट्स कसे मिळवायचे. म्हणजे जर थोडक्यात सांगायचं झालं तर लिंक्डइन इज नॉट अबाउट कलेक्टिंग कॉन्टॅक्ट्स, इट्स अबाउट क्रिएटिंग कनेक्शन्स दॅट काउंट. हे कसं करावं, आपलं लिंक्डइनवरती नेटवर्किंगचा माइंडसेट कसा डेव्हलप करता येईल, पर्सनलाइज इन्व्हाइट्स पाठवून आपण कनेक्शन कसे वाढवू शकतो, कोणत्या ग्रुप्समध्ये कम्युनिटीजमध्ये आपण इन्व्हॉल्व्ह व्हावं, त्या ग्रुपचे मेंबर्स व्हावं, त्याचबरोबर लिंक्डइनवरची एंगेजमेंट बाय कमेंटिंग कशी आपल्याला फ्रुटफुल करता येईल आपल्या करिअर ग्रोथसाठी. त्याचबरोबर त्याच्या जोडीला आपल्याला इंडस्ट्री लिडर्सला फॉलो करणं किंवा इंडस्ट्रीमध्ये होणाऱ्या इव्हेंट्सला फॉलो करणं कितपत फ्रुटफुल असू शकतं, माहितीदायक, फायदेदायक होऊ शकतं, हे आपण आज बघणार आहोत. आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन नेटवर्किंगचा वापर लिंक्डइन पासून कसा होतो हे आपण बघूयात आज. बरोबर. सर्वात महत्त्वाचं, आपण जेव्हा कोणत्याही फोरममध्ये जेव्हा जातो तेव्हा आपण प्रयत्न करत असतो की आपले रिलेशन तिथे बिल्ड व्हावे. नवीन नवीन लोकांना जेव्हा आपण भेटत असतो तिथं आपण कार्ड एक्सचेंज करण्यापासून ते आपले थॉट्स एक्सचेंज करतो, विचार एक्सचेंज करत असतो, विचारांची देवाणघेवाण करतो. त्यातून आपण प्रयत्न करत असतो की आपल्यापाशी जे आहे ते आपण इतरांना द्यावं. बरोबर. त्यातून रिलेशनशिप बिल्ड होतात. प्रत्येक फोरममध्ये गेल्यानंतर आणलेले आपले प्रत्येक व्हिजिटिंग कार्डचा गट्टा हा आपला प्रत्येक कॉन्टॅक्ट आहे का, तर कदाचित नाही. आपल्याकडे त्यांचे कॉन्टॅक्ट आहेत पण आपले ते कॉन्टॅक्ट आहेत का, तर नाही कदाचित. त्याचं उत्तर लिंक्डइनवरती कसं मिळवता येतं, तर रिलेशनशिप बिल्ड करता येते, नुसता डेटाबेस गोळा करून उपयोग नाही. मग ह्या तयार झालेल्या रिलेशनशिपला पुढं वाढवण्यासाठी एकाच ट्रान्झॅक्शन पुरतं ते रिलेशन तयार करण्यापेक्षा त्याला लॉंग टर्म कसं करता येईल आपल्याला, ह्याच्यावरती आपण विचार केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपल्या करिअर लाईफ सायकलमध्ये त्या लोकांची मदत होऊ शकते. त्यांचा फायदा घ्यायचा आहे का, तर कदाचित हो, पण त्यांची मदत प्रत्येक ठिकाणी आपल्याला होऊ शकते का, तर त्याचं उत्तर नक्कीच हो असेल. म्हणून ऑलवेज गिव्ह बिफोर यू आस्क. तुमचा इंटेंट कनेक्शनचा हा खूप महत्त्वाचा असेल. when people sense authenticity, तुमच्या इंटेन्शनमधली ऑथेंटिसिटी जेव्हा त्यांना सेन्स करतील तेव्हा तुमचे कन्व्हर्सेशन्स नॅचरली फ्लो होतील आणि त्यातून खूप साऱ्या संधीज, अपॉर्च्युनिटीज तयार होतील. त्यामुळं नेटवर्किंगचा माइंडसेट हा आपल्याला डेव्हलप करणं गरजेचं आहे. नेटवर्किंग माइंडसेटमध्ये रिलेशनशिप बिल्डिंग खूप महत्त्वाची आहे आणि योग्य कॉन्टॅक्ट्स बरोबर तुमचं रिलेशन तयार होणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असंही होईल की कोणता कॉन्टॅक्ट कधी वापरात येईल आपल्याला माहीत नसतं. त्यामुळं आपण सुजाण सज्ञान असावं आपले कॉन्टॅक्ट्स निवडताना. मग ह्याची सुरुवात कुठनं होते, तर त्याला तुम्ही पर्सनलाइज इन्व्हाइट्स पाठवण्यापासून सुरुवात होते. ज्या लोकांना तुम्ही ओळखता, जसं तुमचे क्लासमेट्स असतील, बॅचमेट्स असतील, तर तिथं तुमची ओळख असेल, नाम मात्र का ओळख असते ते, तेव्हा तुमचं फक्त कनेक्ट रिक्वेस्ट कॅन मेक अ कनेक्शन. बरोबर. पण काही ठिकाणी तुमचे मेंटर आहेत किंवा काही ठिकाणी तुमचे अल्युमनाय असेल इन्स्टिट्यूटचे, ऑर्गनायझेशनमधले, तुमच्या ज्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करत आहात तिथले काही एक्स एम्प्लॉईज असतील ज्यांच्याबद्दल तुम्ही ऐकलं असतं, पण ते तुम्ही एकमेकांना ओळखत नसतात. ते तर तुम्हाला नक्कीच ओळखत असतात, पण तुम्ही त्यांच्याबद्दल ऐकलं असतं तेव्हा तुम्हाला त्यांचं नाव तरी माहीत असतंय. तर त्यांना इन्व्हाइट पाठवताना तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे, तर ते एक पर्सनल रेफरन्स तयार करावं तिथं. मग त्यांच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही पाहिलं की अरे तुम्ही या ऑर्गनायझेशनमध्ये काम केलं, तर मी पण आता ऑर्गनायझेशनमध्ये काम करतोय, आपण कनेक्ट होऊ शकतो का. तिथपासून त्यांनी एखादी पोस्ट, त्यांच्या लाईफ सायकलमधली एखादी पोस्ट त्यांनी सांगितली असेल, त्याच्याबद्दल एखादा इव्हेंट, एखादा छोटासा किस्सा जरी सांगितला असेल, तर ती तुम्हाला भावली असेल, तुम्हाला वाटलं असेल की आपले विचार कुठंतरी जुळू शकतात किंवा ह्या विचारांची लोक माझ्या ग्रोथमध्ये मला नक्कीच मदत करतील, त्यांना तुम्ही पर्सनल रेफरन्स, या पोस्टच्या रेफरन्समधनं तुम्ही कनेक्शन पाठवू शकता. तुमचा कॉमन इंटरेस्ट असेल त्या लोकांना तुम्ही पर्सनलाइज इन्व्हाइट पाठवू शकता की
सर, मॅडम, आपण ह्या प्लॅटफॉर्ममध्ये आपण एकत्र आलो होतो. त्या प्लॅटफॉर्मच्या वेळेस मला असं लक्षात आलं की या तुमच्या आणि हा सेम कॉमन इंटरेस्ट आहे, त्यामुळे आपण कनेक्ट होऊन आपण एकमेकांची मदत करू शकतो का, म्युच्युअल बेनिफिट्स त्यातनं काय निर्माण होतात का, हे आपण बघू शकतो का. अशा प्रकारे तुम्ही त्यांना इन्व्हाइट पाठवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, कीप इट शॉर्ट अँड रिलेव्हंट. रेफरन्स कोणताही असेल, त्यांच्या पोस्टचा असेल, प्रोफाईलचा असेल किंवा कॉमन इंटरेस्ट असतील, ते कुठल्या कंपनीत काम करतायत त्याच्यामधला तुमचा इंटरेस्ट असेल तर बी स्पेसिफिक, की तुम्हाला त्यांना कनेक्ट का व्हायचं आहे तिथनं स्पेसिफाईड करा. पर्सनलाइज इन्व्हाइट्स इन्क्रीजेस ॲक्सेप्टन्स रेट. तुमचे इन्व्हाइट किंवा तुमचे कनेक्शन ॲक्सेप्ट होण्याचे रेट पर्सनलाइज इन्व्हाइटनं वाढतोच आणि भविष्यातल्या कन्व्हर्सेशनची एक टोन निर्माण करून जातो. बरोबर. तुम्ही स्क्रीनवरती बघितलं असेल की एक कॉलेजचे प्रिन्सिपल चेअरमन त्या इन्स्टिट्यूटचे, त्यांनी मला एक इन्व्हाइट पाठवलं होतं. इन्व्हाइट कनेक्ट केल्यानंतर त्यांनी मला एक मेसेज पाठवला कनेक्शन नंतर की हे मंगेश, मला तुमचं प्रोफाईल आवडलं, त्यातून मला असं वाटतं की आमच्या कॉलेजच्या स्टुडंटसाठी तुमच्याकडून खूप काही सारं तुम्ही डिलिव्हर करू शकता. तर एखादी ऑनलाईन झूम मीटिंगमधून तुम्ही हे काय सेशन घेऊ शकता का, करू शकतो का आपण एकत्र काय, अशा प्रकारे त्यांनी विचारणा केली आणि आमचं कन्व्हर्सेशन तिथून चालू झालं. किंवा दुसऱ्या स्क्रीनवरती तुम्ही बघताय आता की कांचन, शी वॉज माय फर्स्ट बॉस. जेव्हा मी 2010 मध्ये HR इंडस्ट्रीमध्ये काम करत होतो तेव्हा शी वॉज माय फर्स्ट बॉस. आणि त्यानंतर आय कुड फाइंड हर ऑन लिंक्डइन इन 2024. म्हणजे साधारण 14 वर्षांचा गॅप नंतर मी त्यांना लिंक्डइनवरती शोधू शकलो. आणि त्यावेळेस मी त्यांना एक पर्सनल इन्व्हाइट पाठवलं की मॅम, इट वॉज वंडरफुल वर्किंग विथ यू. आय नो इट वॉज माय करिअर स्टार्ट जर्नी अँड दॅट वॉज बिकॉज ऑफ यू. सो लेट्स कनेक्ट. मी ह्या 14 वर्षामध्ये खूप सारं काही केलेलं आहे, तर ते वी कॅन शेअर ऑन लिंक्डइन. आय वुड लाईक टू कनेक्ट यू. त्याचं इम्प्रेशन त्यांच्यावरती पडल्यानंतर त्यांनी इमिजिएटली रिक्वेस्ट माझी ॲक्सेप्ट केली आणि वी आर कनेक्शन नाव. आणि तिथून आमचं कन्व्हर्सेशन अगेन स्टार्ट झालं. हे झालं तुमच्यासाठी, स्टुडंटसाठी किंवा जॉब सिकरसाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या राहतील. तुम्ही एंटरप्रेनर असाल तेव्हा सुद्धा तुमचे हे पर्सनल इन्व्हाइट्स किती चांगले कनेक्ट करू शकतात. किंवा तुम्ही ह्या स्क्रीनवरती ब्लॅक फ्रेममध्ये तुम्ही एक मेसेजेस बघत असाल, तर माझी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, त्यामधून आम्ही बीम सर्व्हिसेस आणि या सर्व गोष्टींवरती काम करतो, एक्झिक्युशन पासून ते बीम सर्व्हिसेसपर्यंत. तर त्याच्यामध्ये आमच्या कंपनीचं एक पेज तयार केलं. मी जसं मगाशी मेन्शन केलं 60 मिलियन प्लस कंपनी या लिंक्डइनवरती आहेत, त्यापैकी आमची एक कंपनी आहे. तर त्या कंपनीचं पोर्टफोलिओ बघितला, कंपनीचं वर्किंग आम्ही जेव्हा प्रत्येकी पोस्ट करत राहिलो की आम्ही अशा प्रकारचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला या इंडस्ट्रीमधला किंवा या कस्टमरसाठी, या क्लायंटसाठीचा. तर त्यातून त्यांना काही गोष्टी भावल्या असतील. तर हे गृहस्थ फिलिपाईन्समधले आहेत, म्हणजे त्या 200 देशांपैकी एक देशामधले एक गृहस्थ आहेत. त्यांनी आम्हाला अप्रोच केला की मी तुमचं प्रोफाईल पाहिलं आणि मला असं वाटतं की आम्हाला ह्याच्या रिक्वायरमेंट्स आहेत, त्याची आपण काही टेस्ट प्रोजेक्ट्स आपण सुरुवात करू शकतो. आपलं म्युच्युअल अंडरस्टँडिंग आणि म्युच्युअल कनेक्शन चांगलं झाल्यानंतर डेफिनेटली वी कॅन ग्रो टुगेदर. अशा प्रकारचं कन्व्हर्सेशन त्यांच्यापासून चालू झालं. ही एकदम रिसेंट स्टोरी आहे. म्हणजे कालच्या मंगळवारी त्यांच्याकडून रिक्वेस्ट आली उशिरा आणि बुधवारी आम्ही त्यांना रिप्लाय केला होता आणि तिथून आमचं कन्व्हर्सेशन आज चालू आहे. बरोबर. याच्यानंतर येतं काय की तुमची इकोसिस्टीम डेव्हलप करायला हवी तुम्ही लिंक्डइनवरती. मग ही इकोसिस्टीम कुठून डेव्हलप होऊ शकते, तर ग्रुप्स फॉर्म करतात लोक बरेचसे, सेम कॉमन इंटरेस्टसाठी असतील. म्हणजे तुम्ही कुठल्या इंडस्ट्रीमध्ये काम करत असाल, IT मध्ये असाल, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असाल, ऑटोमोबाईलमध्ये असाल, फार्मा इंडस्ट्रीमध्ये असाल, कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये, तर एक कॉमन इंटरेस्ट असतो काही इंडस्ट्रीमधला, प्रत्येक सेगमेंटमधला. म्हणजे सेगमेंटमध्ये आपण म्हणू शकतो ऑर्गनायझेशनमधले जे वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, मार्केटिंग, सेल्स, असे विविध डिपार्टमेंट्स आहेत. अगदी त्यामध्ये बिझनेस अनालिस्ट पासून ते बिझनेस आर्किटेक्ट्स असतील IT मधले, किंवा आर्किटेक्ट्स असतील जे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन रिलेटेड आहेत, तर त्यांचा एक कॉमन इंटरेस्टने एक ग्रुप तयार होऊ शकतो. त्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. तुमच्या इंडस्ट्री स्पेसिफिक ग्रुपमध्ये तुम्ही, लिंक्डइनवरच्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन झालात तर तुमची व्हिजिबिलिटीची सुरुवात तिथून होते. मग ही व्हिजिबिलिटी तुम्ही कशी आणू शकता, तर तुम्ही तिथल्या डिस्कशन्समध्ये पार्टिसिपेट व्हा, तुमचे इन्साइट शेअर करा. तुमचे प्रमोशन्स बिलकुल करायचा प्रयत्न करू नका, कारण की तिथं काहीतरी टॉपिक तयार होतो आणि त्या टॉपिकवरती लोक डिस्कशन करायला तयार होतात. आणि दिस इज अ रिलेशनशिप ॲक्सिलेटर. तुम्ही कन्सिस्टंटली आणि इंटेलिजंटली जेव्हा त्या ग्रुपमध्ये कॉन्ट्रीब्यूट करता, तुमच्या रिलेशनशिप डेव्हलप व्हायला तिथनं चालू होते, तुमची व्हिजिबिलिटी निर्माण होते आणि तुमची क्रेडिबिलिटी तयार होते त्यामधून.
मग हे कसं साध्य करता येईल तुम्हाला? तर त्यासाठी तुमची लिंक्डइनवरची एंगेजमेंट खूप महत्त्वाची असेल. एंगेजमेंट कुठून सुरुवात होतं? तर कमेंटिंग. कमेंट्स क्रिएट कन्व्हर्सेशन. तुमच्या थॉटफुल कमेंट्सनी तुम्ही व्हॅल्यू ॲड करू शकता. करावीच, मी तर असं म्हणेन, जिथून तुमची व्हिजिबिलिटीची सुरुवात होते. जनरिक रिस्पॉन्सेस नको, की एखाद्या अचिव्हमेंटबद्दल तुम्ही फक्त कॉंग्रॅच्युलेशन लिहिलं. तुम्ही ती अचिव्हमेंट्स जर लक्षात घेतली, ती कशाबद्दल, काय इंडस्ट्रीमधला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि त्याच्याबद्दल त्यांना रिवॉर्ड रेकग्नेशन भेटलेत, तर त्याच्यावरती स्पेसिफिक कमेंट केलं तर तुमची व्हिजिबिलिटी त्या पर्सनसाठी तयार होते आणि ती लोक तुमच्यासाठी काम करू शकतात. बरं, ही एंगेजमेंट तात्पुरती तेवढ्यापुरतीच करायची आहे का? तर नाही. कन्सिस्टंटली तुमची एंगेजमेंट महत्वाची आहे विथ रिलेव्हंट क्रिएटर्स. तुम्हाला जे वाटतात की ज्यांच्या मदतीनं तुमच्या करिअरमध्ये चांगली ग्रोथ तुम्ही आणू शकता, त्यांच्याबरोबर तुमची कन्सिस्टंट एंगेजमेंट खूप महत्वाची असेल. लक्षात ठेवा, पीपल रिमेंबर दोज हू ॲड पर्स्पेक्टिव्ह, नॉट जस्ट लाईक्स. त्यांच्या पोस्टला, त्यांच्या कमेंटला तुम्ही फक्त लाईक करणं तुम्हाला ते आठवण ठेवण्याचं कारण नसेल, पण जेव्हा तुम्ही एक थॉटफुल कमेंट त्याच्यामध्ये तुमचे व्हॅल्यू ॲडिशन करता, तुम्ही कन्सिस्टंटली त्याच्यामध्ये एंगेजमेंट दाखवता, तर तुम्हाला लोक लक्षात ठेवू शकतात आणि ते तुमच्या करिअर ग्रोथसाठी नक्कीच फायदा निर्माण करतात. त्याच्यानंतर काय येतं? तर फॉलोइंग लीडर्स अँड इव्हेंट्स. तुमच्या स्पेसिफिक इंडस्ट्रीमधले म्हणजे इकोसिस्टीममधल्या लीडर्सला, इंडस्ट्री लीडर्सला तुम्ही फॉलो करा. तिथे घडणारे इव्हेंट्स, तुम्ही अगदी ऑनलाईन इव्हेंट्स असू शकतात. लिंक्डइनवरती सुद्धा ह्या बऱ्याचशा रिलेव्हंट इव्हेंट्स होत असतात, तर त्या तुम्ही ट्रॅक करा. हॅशटॅग, सोशल मीडियामधला हॅशटॅग हा सगळ्यात महत्त्वाचा. म्हणजे जसं आपण बघितलं की तुमची प्रोफाईलचा SEO तुमचे कीवर्ड्सवरून, तुमच्या स्किल्सवरून तुमच्यासाठी काम करतात. तसेच हे हॅशटॅग सुद्धा तुमच्या पर्सनल इमेजसाठी नक्कीच काम करणार आहे. तर ते हॅशटॅग तुम्ही फॉलो केले पाहिजे. प्रत्येक येणाऱ्या ट्रेंडमधल्या कन्व्हर्सेशनमध्ये तुम्ही पार्टिसिपेट होऊ शकलात तर दॅट विल ग्रो युअर व्हिजिबिलिटी when you align with active conversation in your ecosystem. इकोसिस्टीम हा शब्द खूप महत्वाचा आहे आणि ह्या फॉलो करताना तुम्ही नक्कीच यू कुड लर्न, ऑब्झर्व अँड एंगेज. फॉलो करण्यातून तुम्हाला वेगवेगळ्या आयडिया तयार होतात की मी हे कशा प्रकारे करू शकतो, माझी एंगेजमेंट, माझी पार्टिसिपेशन, माझं व्हिजिबिलिटी कशी मी निर्माण करू शकतो, त्यातून माझी क्रेडिबिलिटी कशी तयार होते. राईट. त्याच्यानंतर येतं मग हे नेटवर्किंग. ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा तुम्हाला तुमच्या कन्व्हर्सेशन चालू झाल्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये कन्वर्ट होतात आणि त्यातून तुमचं नेटवर्किंग चालू होतं. बरोबर. म्हणजे लिंक्डइनचा वापर तुम्ही हे रिलेशनशिपचं कन्व्हर्सेशन इनिशिएट करू शकता. त्यानंतर तुमच्यामधला बॉन्ड स्ट्रेंथन करण्यासाठी, त्याला ताकद देण्यासाठी तुम्ही डेफिनेटली यू कॅन मीट ऑन कॉल, वेगवेगळ्या मीटिंग्समध्ये किंवा इव्हेंट्समध्ये तुम्ही तुमचं पार्टिसिपेशन दिलं, जे ऑफलाईन सुद्धा असू शकतील, फिजिकल असतात मीटिंग्स किंवा इव्हेंट्स, त्यामध्ये तुम्ही जर पार्टिसिपेट झाला तर त्यातून तुमची व्हिजिबिलिटी निर्माण होऊ शकते. आणि त्याच्यानंतर परत अगेन तुम्ही यू कॅन फॉलो अप ऑनलाईन आफ्टर दिस ऑफलाईन मीटिंग्स. लिंक्डइन तुमच्या रिलेशनशिप्सला 100% सपोर्ट करतं, पण तुमची पर्सनल म्हणजे ज्याला आपण ह्युमन इंटरॅक्शन जे आहे ना, ती लिंक्डइन रिप्लेस करू शकत नाही. म्हणून तुम्हाला पर्सनल किंवा फिजिकल गोष्टींमधून तुम्हाला त्यामधली रिलेशनशिप वाढवणं गरजेचं आहे. ह्या नेटवर्किंगचा फायदा वेगवेगळ्या फोरममध्ये जसा करतो तसा हा तुम्हाला ऑनलाईन एक प्लॅटफॉर्म आहे, डिजिटल पासपोर्ट आहे ह्या 200 देशांसाठीचा. 1 बिलियन लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा पासपोर्ट आहे, हा लिंक्डइन आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही तिथं नेटवर्किंग कसं करू शकता, तर तुमचा पहिले तर नेटवर्किंग माइंडसेट डेव्हलप करा. बिकॉज रिलेशनशिप्स आर बिल्ट ऑन रिलेव्हन्स अँड रेसिप्रोसिटी. तुमच्या नेटवर्कमध्ये रिलेव्हंट राहा. गिव्ह व्हॅल्यू कन्सिस्टंटली. तुम्ही कन्सिस्टंटली व्हॅल्यू देत चला आणि परस्परांचे म्युच्युअल बेनिफिट्सला रिस्पेक्ट करा. सस्टेनेबल नेटवर्किंग वर्क्स ओनली वेन बोथ साइड सी व्हॅल्यू. तुमच्याकडून त्यांना जेव्हा रिस्पेक्ट मिळेल, त्यांच्या बेनिफिट्सला, म्युच्युअल बेनिफिट्सला जेव्हा तुम्ही रिस्पेक्ट कराल, त्यातून तुमची नेटवर्किंग खूप स्ट्रॉंग होईल, त्यातून तुमची रिलेशनशिप खूप चांगली चालू होऊ शकते. तर आजच्या या सेशन नंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काय करायचं आहे, तर मेसेज 1 न्यू कनेक्शन टुडे.
पर्सनलाइज इन्व्हाइट पाठवून तुमचं मिनिंगफुल कन्व्हर्सेशन तिथून चालू करू शकता. आस्क, लिसन अँड ॲड व्हॅल्यू बाय एंगेजिंग विथ युअर कमेंट्स, व्हॅल्युएबल कमेंट्स, थॉटफुल कमेंट्स. जेव्हा तुम्ही ॲटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक बऱ्याच जणांनी आपण वाचलं असेल, त्या ॲटॉमिक हॅबिट्समध्ये आपण बघितलं आहे की एक छोट्या छोट्या गोष्टींचं कन्व्हर्जन तुमच्या हॅबिट्समध्ये कसं करता, तशीच ही हॅबिट तुम्हाला लिंक्डइनवरती डेव्हलप करायची आहे. स्मॉल डेली ॲक्शन्स कंपाऊंड इन टू अ पॉवरफुल प्रोफेशनल नेटवर्क ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. त्यामुळं ह्या रोजच्या ॲक्शन कन्सिस्टन्सी म्हणजे नेहमी तुम्ही तिथं अवेलेबल असायला हवं. तुमचं कामधंदा सोडून, तुमचा जॉब सोडून नाही, तर त्यातून तुम्हाला जेव्हा एक स्पेसिफिक टाईममध्ये तुम्ही तिथं अवेलेबिलिटी दाखवली आणि तुमची एंगेजमेंट दाखवली, तर तुमची क्रेडिबिलिटी वाढणार आहे आणि त्यातून तुमचं नेटवर्क खूप स्ट्रॉंग होणार आहे. आणि ह्याच नेटवर्कचा तुमच्या जॉब हंटिंगसाठी कसा वापर करायचा हे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत. ट्रेंड्स बाय मंगेश चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या क्वेरीज, क्वेश्चन्स, काही सजेशन्स तुम्ही कमेंट्समध्ये लिहू शकता. त्याला मी 100% उत्तर देईन. तुमच्या सजेशन्स मी नक्कीच वेलकम करेन. आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या भागात, ज्यामध्ये आपण बघूयात तुमचा ड्रीम जॉब कसा तुम्ही मिळवू शकता लिंक्डइनचे टूल्स वापरून. धन्यवाद.